जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी वर्ग 3 यास तक्रारदाराकडून नमुना एम प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी वर्ग 3 या पदावर कार्यरत असलेले रवींद्र निंबा कानडे यांच्याकडे आलेले तक्रारदार यांनी मागील वर्षी 1 एकर जमीन घेतली असून ती त्यांचे पत्नीच्या नावे नोटरी करून घेतली असून सदर जमिनीचे एम नमुना प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचे प्रकरण तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी वर्ग 3 रवींद्र निंबा कानडे यांच्याकडे सदरचे प्रकरण प्रलंबित होते। सदर प्रकरण पुढे पाठविण्यासाठी व तक्रारदार यास नमुना एम प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी वर्ग 3 रवींद्र निंबा कानडे यांनी त्यांच्याकडे 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी 3 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडील कार्यालयात सदर आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी वर्ग क्रमांक 3 यांना तक्रारदार यांच्याकडून 5,000 रुपयाची लाच ही तहसील कार्यालयाबाहेरील चहाच्या दुकानात घेत असताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे, प्रदीप मैराळे, श्रीमती कविता फडतरे आप्पा पोलीस अधीक्षक प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार देवराम गावेत, विजय ठाकरे, जितेंद्र महाले, पोलीस नाईक हेमंतकुमार महाले, सुभाष पावरा यांच्या पथकाने केली असून आरोपी विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात भारतीय भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।